नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे संदेश पिंपळे ग्राफिक्स. तर आज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे जे आहे मराठी लिपीमधून श्रीदेव श्रीलिपी किंवा कोणत्याही कॅलिग्राफी फॉन्टमध्ये आपल्या मराठी भाषेचं कन्व्हर्जन कसं करायचं. तर त्यासाठी वेगळे काही कोड्स असतात, त्यानुसार ती जे कन्व्हर्जन असतं ते होतं. तर बघत आपण की ते कशाप्रकारे करायचं. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर त्यानंतर तुम्हाला जायचं आहे क्रोममध्ये आणि क्रोममध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे मराठी टू श्रीलिपी किंवा श्रीदेव लिपी कन्व्हर्जन. तर मी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे ते मला दिसत आहे. हे केल्यानंतर तुम्हाला जे आहे सेकंड किंवा थर्ड जी लिंक असेल, जिचं नाव आहे प्रमुख फॉन्ट कन्व्हर्टर, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे मराठी टेक्स्ट आहे, जिथे आपण मराठी टाईप करणार आहोत, तर ते जे आहे ते बाय डिफॉल्ट युनिकोड ठेवायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या ओरिजिनल मराठीचं कन्व्हर्जन करू शकतो. तर युनिकोड ठेवल्यानंतर इथं आपल्याला जो टेक्स्ट पाहिजे तो आपण लिहायचा आहे. आता जसं मी टाकतोय संदेश पिंपळे ग्राफिक्स, पिंपळे आणि ग्राफिक्स. त्यानंतर मला ज्यामध्ये कन्व्हर्जन पाहिजे त्यामध्ये तो फॉन्ट जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे. जसे इथं आदिती, आग्रा, अजय, अखिल, आकृती, अंकित, APS, DV प्रकाश, भरपूर प्रकारचे जे आहेत ते फॉन्ट्स ते तुम्हाला दिसून येतील. तर आपल्याला स्क्रोल करत खाली हे 2 फॉन्ट्स दिसतील, ज्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे ज्या फॉन्ट्सची. जर तुमच्याकडे वेगळे काही फॉन्ट्स असतील तर त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता कन्व्हर्जन. आता माझ्याकडं मी ह्या 2 फॉन्ट्सचं कन्व्हर्जन करतो आहे, तर मी श्रीदेव लिपीमध्ये कन्व्हर्जन करतो आहे. तरी ते त्याचे 2 प्रकार आहेत मेनली. तर या दोघांपैकी कुठलाही तुम्ही एक प्रकार चॉईस करू शकता. हे भरपूर वर पण आहेत श्रीदेव 07 वगैरे वगैरे, पण हे 2 जे आहेत त्यामध्ये मी करत आहे सध्या, कारण माझ्याकडे ते फॉन्ट्स आहेत. तर मी श्रीदेव व्हर्जन 1 वाला करत आहे. त्यानंतर इथं कन्व्हर्जनच्या बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा आपल्याला ह्याचं कन्व्हर्जन असेल ते दिसून येईल. आता हा कोड जो आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे अशा प्रकारे आणि त्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कोड कॉपी केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे आपल्या पिक्सेल ॲपमध्ये. पिक्सेल ॲपमध्ये गेल्यानंतर आणि तर न्यू टेक्स्ट असेल त्यामध्ये तुम्हाला हा फॉन्ट जो आहे किंवा हे जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे, किंवा जे कॉपी केलेलं असेल ते पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ओके केल्यानंतर आपण जाणार आहोत फॉन्ट्समध्ये. आता फॉन्ट जर तुम्हाला ॲड करता येत नसतील तर मी तुम्हाला इथे सांगून देतो थोडक्यात. माय फॉन्ट्सवर जायचं आहे. तुम्ही ज्या फोल्डरमध्ये किंवा ज्या फाईलमध्ये मोबाईलच्या इंटर्नल स्टोरेजमध्ये जर जिथे तुम्ही फॉन्ट सेव्ह केलेले असतील किंवा डाउनलोड केलेले असतील, तिथून तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फॉन्ट ॲडचं जे आहे ते बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे जिथे फॉन्ट असतील त्यामध्ये जायचं आहे. आता सध्या माझं Redmi Note 11 Pro माझा फोन आहे त्यामध्ये आहे आणि मी AADDS या फोल्डरमध्ये सगळे माझे जे आहेत ते फॉन्ट्स आहेत. तर समजा मला बॅड सिग्नल पाहिजे तर मी यावर क्लिक करेन आणि हा फॉन्ट जो आहे तो लास्टला ॲड होऊन जाईल. तुम्ही बघू शकता माझ्याकडे भरपूर फॉन्ट्स आहेत. बॅड सिग्नल जो आहे तो लास्टला ॲड होऊन जाईल. आता मी ऑलरेडी ॲड केला आहे त्यामुळे तो लास्टला दिसत नाही आहे, तो इथे कुठे वर असेल. तर तुम्ही जेव्हा ॲड कराल तो तो तुम्हाला इथे खाली दिसून येईल. तर आता मला सध्या पाहिजे श्रीदेव लिपीवाला फॉन्ट, जे की इथे आहेत. आता समजा मी यातला कुठला एखादा हा फॉन्ट घेतो समजा, तर अशा प्रकारचं जे माझं आहे ते टेक्स्ट इथे दिसून जाईल, कन्व्हर्जन होऊन जाईल. आता जर तुम्हाला याची डिझायनिंग वगैरे करायची असेल फॉन्टची वगैरे, तर त्यासाठी ते अनेक टूल्स आहेत. जशी इथे साईज आहे, इथून साईज तुम्ही जास्त कमी जास्त करू शकता. ही पॅडिंग आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची अलाइनमेंट वगैरे आहे ती यामधून फिक्स होऊ शकते. परत तुमचा जो कलर आहे, टेक्स्चर आहे, टेक्स्चर म्हणजे तुम्हाला कुठला कलर जर द्यायचा नसेल, तर तुम्हाला पूर्ण त्यावर टेक्स्चर द्यायचं असेल एखाद्या इमेजचं, तर ते तुम्ही वापरू शकता. ऑपेसिटी आहे, रोटेट करू शकता, फॉन्ट्स आहेत वेगवेगळे ते ॲड करू शकता. बोल्ड आहे किंवा युनिकोड करायचं आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारचे जे यामध्ये टूल्स आहेत ते पण आहेत. जर ह्या सगळ्या टूल्सची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता, कारण या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं शक्य नाही आहे. तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा, मी तुम्हाला त्यावर एक व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. तर आजसाठी एवढंच. तर या अशा प्रकारचे फॉन्ट्स वगैरे ॲड करून तुम्ही तुमची PLP असेल किंवा डिझाईन असतील किंवा बॅनर असेल तर त्यावर तुम्ही टेक्स्ट ॲड करू शकता. तर आजसाठी एवढंच. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत येतो.